सम्स. आपले सम्स कंटिन्यू होतात बेटा. ठीक आहे. चलो आता पुढचा सम माझा चालू होईल आजचा. काय म्हणते बेटा, व्होल्टेजची किंमत किती बेटा, 150 प्लस जे 180. ओके. इज अप्लाइड अक्रॉस एन इम्पिडन्स. ओके. अँड करंट इज फ्लोइंग. करंटची पण किंमत दिली. करंट किती म्हणतोय, कॅपिटल आय इज इक्वल टू 5 मायनस J4. डिटरमाइन. पहिले काय विचारतो, स्केलर इम्पिडन्स म्हणजे झेड, रेजिस्टन्स म्हणजे कॅपिटल आर, त्याच्यानंतर पुढे काय रिॲक्टन्स म्हणजे एक्स. ओके. आणि पुढला आहे पॉवर कंझ्युम. अजून एक काय विचारतोय, पॉवर कंझ्युम. बरं, सगळ्यात पहिले मला झेड काढायचा आहे. झेड साठी माझ्याकडे फॉर्म्युला किती असतो बेटा, झेड हा डिवाइड इकडे आला मल्टिप्लाय. हे एम करून टाकतो सध्या. झेड इज इक्वल टू किती बेटा, व्ही अपॉन आय. झेड इज इक्वल टू किती, व्ही अपॉन आय. येस, म्हणजे मला व्होल्टेज अपॉन करंट घ्यावं लागेल. बरं, डिवाइड म्हणजे कंपल्सरी कुठला फॉर्म लागेल, पोलर फॉर्म. आधी याचं कन्वर्शन कशात करून टाकाल बेटा, पोलर फॉर्म मध्ये. आधी कन्वर्शन कशात करायचं, पोलर फॉर्म मध्ये. चलो करा बरं कन्वर्शन. पहिले पोलर कशाचा, 150 180 ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं, 234. ठीक आहे, 234.30. त्याच्यानंतर अँगल ऑफ RCL दाबून टॅन दाबा, अँगल भेटेल 50.19 काही डिग्री. पुन्हा या करंटची कन्वर्शन पुन्हा पोलर ब्रॅकेटच्या आतमध्ये किती बेटा, 5 -4 ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं, 6.40 अँगल ऑफ पुन्हा RCL टॅन दाबा, अँगल ऑफ किती आलं, -38.65 भेटले बेटा. याचे युनिट कशात येईल, हे कशात असेल, व्होल्टेज मध्ये, हे कशात असेल, करंट एम्पियर मध्ये. राईट. बरं, मग सगळ्यात पहिले झेड इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, व्ही अपॉन आय. यस ऑर नो. मग व्होल्टेज कुठल्या फॉर्म मध्ये, पोलर फॉर्म मध्ये लागेल. पोलर फॉर्म मध्ये आहे 234.30 अँगल ऑफ 50.19. त्याला डिवाइडेड बाय करंटची किंमत 6.40 अँगल ऑफ -38.65 डिग्री. पुन्हा मग इथे 234.30 त्याला डिवाइडेड बाय 6.40 अँगल ऑफ, अँगल मध्ये काय बेटा, -50.19 मायनस पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये -38.65 ब्रॅकेट कंप्लीट. चलो झेड इज इक्वल टू डिवाइड करा 234.30 त्याला डिवाइडेड बाय 6.40 किती आलं, 36.60 अँगल ऑफ मायनस प्लस होऊन जाईल 50.19 मायनस पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये -38.65 ब्रॅकेट कंप्लीट 88.84 काय बेटा, डिग्री. पुन्हा याचं युनिट काय ओहम मध्ये, बेटा ओहम मध्ये. हे कशात आलं, पोलर फॉर्म. त्याचं कन्वर्शन लगेच कशात करून घ्या, रेक्टँगल. म्हणजे मग आपल्याला अजून जास्त काय भेटेल. चलो आता रेक्टँगल काढायचा आहे. कॅल्सी मध्ये RCL आला 36.60 किती आहे, 88.84 ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं बेटा, 0.740 पुन्हा मग RCL टॅन किती येईल, प्लस जे 36.59 पुन्हा कशात आलं, ओहम. याला इक्वेशन 1 द्या, याला इक्वेशन 2 द्या. ठीक आहे. बरं, मग आता पुन्हा लगेच कंपेअर करून टाका बेटा. कंपेअर इक्वेशन 1 विथ कोणासोबत कंपेअर होईल, झेड इज इक्वल टू मॉड ऑफ झेड अँगल फाय. मग याच्यामुळे मला मॉड ऑफ झेड ची किंमत भेटून गेली. मॉड ऑफ झेड किती आला बेटा, 36.60 काही ओहम. यालाच काय म्हणतात, स्केलर इम्पिडन्स. लक्षात आलंय, यालाच काय म्हणतात, स्केलर इम्पिडन्स कशात असतो, मॉड मध्ये असतो. पुढे त्याच्यानंतर फाय ची पण किंमत भेटली. फाय ची किंमत किती आली, 88.84 काय आली, डिग्री मध्ये फाय ची किंमत. बरं, आता पुन्हा कंपेअर इक्वेशन 2 विथ
इक्वेशन 2 ला मी कंपेअर केलं कोणासोबत z इज इक्वल टू r प्लस jx. बरं r ची किंमत कॅपिटल R याच्यामध्ये r ची किंमत भेटली 0.740 काय येईल ओहम आणि x ची किंमत किती आली 36.5 काय येईल पुन्हा ओहम. याला पुन्हा वाटलं असं चौकोन डब्बा करून टाका. आता बघा बघा तो काय काय विचारतोय. मला सगळ्यात पहिले z विचार स्केलर इम्पेडन्स झाला, रेझिस्टन्स पण भेटला, x पण भेटला, फक्त बाकी काय भेटला आता पॉवर. पॉवर साठी फॉर्म्युला किती असतो vi cos of phi. पॉवर साठी फॉर्म्युला किती असतो vi cos of phi. आता जे बोलतोय अतिशय महत्त्वाचं आहे, कॉन्सन्ट्रेशन द्या. पॉवरचा फॉर्म्युला v into i cos of phi. मुलांना कन्फ्युजन कुठे होतं सर आता व्होल्टेजची कुठली किंमत घ्यायची, ही वाली का इकडची काय घ्यायची. तर मग लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला इथे दोघंच्या दोघं किमती दिलेल्या असतात, जेव्हा तुम्हाला दोघंच्या म्हणजे रेक्टँगल फॉर्म पण असतो पोलर फॉर्म पण असतो, रेक्टँगल फॉर्म पण असतो पोलर फॉर्म पण असतो, त्यावेळेस व्होल्टेजची आणि करंटची किंमत अँगलच्या अलीकडची किंमत घ्यायची असते. म्हणजे कुठल्या फॉर्म मधली पोलरच्या फॉर्म मधली, कुठल्या फॉर्म मधली पोलरच्या फॉर्म मधली अँगलच्या अलीकडची किंमत, पोलरच्या फॉर्म मधली अँगलच्या अलीकडची किंमत. मग इथे लिहून घेतो टेक व्हॅल्यू फ्रॉम कुठून घ्यायची बेटा पोलर फॉर्म आणि ती पण कुठली किंमत अँगलच्या अलीकडची किंमत. कुठली किंमत बेटा अँगलच्या अलीकडची किंमत. लक्षात आलंय. मग पोलर फॉर्म मध्ये किती आहे 234.30 इंटू द आय ची किंमत 6.40 इंटू द कॉस ऑफ फाय काढलेला आहे 88.84. ओके किती आलं बेटा हे 88.84. चलो पॉवरची किंमत कॅल्क्युलेशन्स करा 234.30 इंटू ठीक आहे 6.40 इंटू कॉस ऑफ किती आहे 88.84 किती आलं 30.35 काय बेटा वॅट मध्ये 30.35 काय आली वॅट मध्ये ही किंमत आली. कुणाची किंमत झाली बेटा ही पॉवरची किंमत. कुणाची किंमत झाली पॉवरची किंमत. चलो व्हिडिओ पॉज करून सगळं गणित लिहून घ्यायचंय. व्हिडिओ पॉज करून सगळं गणित लिहून घ्यायचं. ओके स्टार्टिंग विथ द नेक्स्ट सम. पुन्हा पुढचं गणित तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल बेटा, कॉपी करून घ्यायचंय. पुन्हा पुढचं सम इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून कॉपी करून घ्यायचंय. काय म्हणते बेटा पुढचं सम व्हॉट इज पॉवर ट्रायंगल. पॉवर ट्रायंगल काय असतं तर पॉवर ट्रायंगल म्हणजे काय असतं बेटा माहिती का, ज्याच्यामध्ये माझ्याकडे 3 पॉवर असतात. पॉवर ट्रायंगल म्हणजे काय असतं ज्याच्याकडे माझ्याकडे 3 पॉवर असतात. पहिली पॉवर कुठली असते बेटा पी चा फॉर्म्युला vi cos of phi. त्याच्यानंतर अजून एक पॉवर असते ती म्हणजे कुठली बेटा क्यू. ती इथून अशी जाते ज्याची किंमत q इज इक्वल टू किती असते vi sin of phi. ठीक आहे vi sin of phi. आणि इथे अजून एक टोटल पॉवर राईट इथं q सॉरी s माय मिस्टेक इथे येतो s इज इक्वल टू किती असतो v इंटू द आय. कळालंय एरो पा नीट हा इकडे चालला हा वरती चालला हा इकडे चालला. ठीक आहे पॉवर ट्रायंगल इज अ ट्रायंगल which consists of 3 powers namely p q and s. p इज इक्वल टू किती असतो vi cos of phi, q इज इक्वल टू vi sin of phi आणि s इज इक्वल टू किती असतो v इंटू द आय. पुढे काय म्हणतोय पुढच्या फंड्यामध्ये ड्रॉ द पॉवर ट्रायंगल ऑफ सिरीज सर्किट. ड्रॉ द पॉवर ट्रायंगल ऑफ सिरीज सर्किट. अशा सिरीज सर्किटचं काढा ज्याच्यामध्ये ऑफ सिरीज सर्किट 10 ओम रेजिस्टन्सची किंमत किती आहे 10 ओम. 20 ओम इंडक्टिव्ह रिएक्टन्स स्पष्टपणे इंडक्टिव्ह म्हणतोय तो म्हणजे एक्सेल आला 20 ओम अँड कॅरिंग अ करंट ऑफ करंटची किंमत दिलेली किती बेटा 4.2 एम्पियर. कॅरिंग अ करंट ऑफ किती बेटा 4.2 एम्पियर. बरं मला आता पॉवर ट्रायंगल काढायचा असेल तर मला व्ही लागेल आय लागेल कॉस ऑफ फाय साइन ऑफ फाय सगळं लागेल. ठीक आहे बरं माझ्याकडे आय आहे मला काय करायचं आहे सगळ्यात पहिले v इज इक्वल टू किती बेटा v इज इक्वल टू आय इंटू द झेड राईट. हा डिवाइडला इकडे गेला मल्टिप्लाय मला झेड लागेल मग झेडच्या मागे लागेल झेड इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर चा स्क्वेअर प्लस एक्सेल चा स्क्वेअर. झेड भेटून जाईल पहिले झेडच्या मागे लागला झेड इज इक्वल टू अंडर रूट ऑफ किती आलं बेटा आर चा स्क्वेअर प्लस एक्सेल चा स्क्वेअर. चल which is equal to अंडर रूटच्या आतमध्ये r ची किंमत किती आली 10 चा स्क्वेअर प्लस एक्सेल ची किंमत 20 चा स्क्वेअर. चलो z ची किंमत कॅल्क्युलेशन्स करा अंडर रूट ब्रॅकेटच्या आतमध्ये 10 चा स्क्वेअर
प्लस 20चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट 22.36 काय आलं ओहम. कोणाची किंमत आली बेटा ही झेडची. झेड भेटलं. बरं मग पुढे आता ॲज आय इज इक्वल टू माझ्याकडे फॉर्म्युला किती असतो व्ही अपॉन झेड. मग हा डिवाइडला तिकडे मला काय काढायचं व्ही ची किंमत आय इंटू द झेड इज इक्वल टू व्ही म्हणजेच व्ही इज इक्वल टू किती आलं आय इंटू द झेड. आय ची किंमत लिहिली 4.2 इंटू द झेड. झेडची किंमत 22.36. ओके. व्होल्टेजची किंमत कॅल्क्युलेशन करा 4.2 इंटू 22.36 किती आलं 93.912 काय आलं व्होल्ट. राईट. ही कुणाची किंमत आली व्होल्टेजची. म्हणजे पहा मला आता व्ही भेटतोय आय भेटतोय. आता पुढे काय कॉस ऑफ फाय साइन ऑफ फाय. मग त्याच्यासाठी फाय काढावं लागेल. फाय काढण्यासाठी फॉर्म्युला कुठला येतो बेटा फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ आठवतंय का टॅन इनवर्स ऑफ किती एक्सेल अपॉन आर. येस विच इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्सेल. एक्सेलची किंमत एक्सेल दिलेला आहे त्यांनी 20 त्याला डिवाइडेड बाय आर ची किंमत 10. चलो फाय ची किंमत काढा टॅन इनवर्स ऑफ. टॅन इनवर्स कसं लागायचं शिफ्ट दाबून टॅन ब्रॅकेटच्या आतमध्ये 20 डिवाइडेड बाय 10 ब्रॅकेट कंप्लीट किती आलं बेटा 63.43 डिग्री. ही कोणाची किंमत झाली फायची. ही कोणाची किंमत झाली फायची. फाय काढण्यासाठी अजून एक पद्धत ऑर मध्ये पहिले कॉस ऑफ फाय काढा. आठवतंय का कॉस ऑफ फाय इज इक्वल टू आर अपॉन झेड विच इज इक्वल टू कॉस ऑफ फाय आर ची किंमत 10 त्याला डिवाइडेड बाय झेड. झेडची किंमत 22.36. मग कॉस ऑफ फाय भेटेल कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू 10 डिवाइडेड बाय 22.36 किती आले 0.44272. ठीक आहे. मग फाय इज इक्वल टू किती बेटा कॉस इनवर्स ऑफ 0.4472. चलो फाय ची किंमत काढा कॉस इनवर्स ऑफ 0.4472 किती आहे बेटा 63.43. म्हणजे त्यांनी पण उत्तर सेमच येतं चेंज होत नाही. मुद्दामून दाखवतोय दोन मेथड्स. मुद्दामून दाखवतोय दोन मेथड्स. फाय भेटला. आता मला तिघं पॉवर काढता येईल. पी पण काढता येईल क्यू पण काढता येईल आणि एस पण काढता येईल. मग सगळ्यात पहिली पॉवर पी. पी इज इक्वल टू फॉर्म्युला व्ही आय कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू व्ही व्होल्टेजची किंमत 93.912 इंटू करंटची किंमत 4.2 इंटू कॉस ऑफ फाय फायची किंमत 63.43. चलो पी ची किंमत काढा कॅल्क्युलेशन्स करा 93.912 इंटू किती आहे 4.2 इंटू किती आहे कॉस ऑफ किती आहे 63.43 किती आलं 176.42 काही वॅट. ठीक आहे. याचं नीट कशात असतं बेटा वॅट मध्ये. आठवत आहे ना व्ही आय कॉस ऑफ फाय हो वॅट किलो वॅट हो. याचं नीट कशात येतं बेटा वॅट मध्ये. याचं नीट कशात येतं वॅट मध्ये. पुढे क्यू इज इक्वल टू फॉर्म्युला व्ही आय साइन ऑफ फाय व्ही ची किंमत 93.912 इंटू 4.2 इंटू साइन ऑफ पुन्हा 63.43. चलो करा कॅल्क्युलेशन. क्यू ची किंमत सगळं तसंच फक्त चेंज काय होईल कॉस्टच्या जागी काय बेटा साइन टाका किती आलं 352.77 युनिट काय व्ही ए आणि आर. का बेटा रिएक्टिव्ह पॉवर आठवते का ही पॉवर कुठली असते रिएक्टिव्ह पॉवर. ही पॉवर कुठली असते रिएक्टिव्ह पॉवर. क्यू पण भेटला. आता शेवटी काय एस इज इक्वल टू व्ही इंटू द आय विच इज इक्वल टू 93.912 इंटू 4.2. चलो एस ची किंमत भेटेल किती आली बेटा बोला 93.912 इंटू 4.2 394.43 युनिट काय फक्त व्ही ए. युनिट काय बेटा फक्त व्ही ए. तिघं पॉवर भेटल्या. आता त्या तिघं पॉवर ड्रॉ पण करायच्या. म्हणजे आडवं काय पी उभं काय जाईल बोला उभ्याला काय जातो क्यू आणि इथून ते इथपर्यंत टोटल काय जाईल बेटा एस. किमती लिहून घ्यायच्या. पी ची किंमत किती आली तुमची 176.42 वॅट. क्यू ची किंमत 352.77 VAR आणि एस ची किंमत SSS 394.43 VA.
394.43 काय आलं बेटा VA. हे झालं माझं टोटली गणित. हे गणित थोडं वेगळं होतं बेटा. ठीक आहे, प्रत्येक गणितामध्ये काहीतरी ट्विस्टिंग असतं म्हणजे असतंच. प्रत्येक गणितामध्ये काहीतरी ट्विस्टिंग असतं म्हणजे असतंच. ठीक आहे, पॉवर ट्रायंगल आधी विचार. पॉवर ट्रायंगल म्हणजे काय, थेरी पार्ट होता, मग सगळं गणित एक्सप्लेन केलं आणि मग सगळ्यात शेवटी पुन्हा पॉवर ट्रायंगल काढला, ज्याच्यामध्ये तुम्हाला P ची किंमत, Q ची किंमत आणि S ची किंमत ड्रॉ करून दाखवावी लागते. ठीक आहे बच्चा लोग. ओके, थेरी पार्ट आधी लिहून घेऊ. थेरी पार्ट आधी लिहून घ्या. पॉवर ट्रायंगल, पॉवर ट्रायंगल. थेरी पार्ट आधी लिहून घ्या. पॉवर ट्रायंगल. Power triangle is a triangle which consists of three powers. Power triangle is a triangle which consists of basically three powers. Power triangle is a triangle which consists of basically three powers. That is active power bracket chat with the P. That is active power bracket chat with the P, comma reactive power bracket chat with the Q. Reactive power bracket chat with the Q, and apparent power bracket chat with S, and apparent power bracket chat with S, and apparent power bracket chat with S. ओके, आता व्हिडिओ पॉज करून सगळंच्या सगळं लिहून घ्यायचं. ठीक आहे बच्चे लोग, व्हिडिओ पॉज करून चलो स्टार्टिंग विथ द नेक्स्ट सम. पुन्हा इमेजच्या फॉर्म मध्ये सम दिसेल. पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये सम दिसेल. पुढचा सम काय म्हणतो अल्टरनेटिंग व्होल्टेज ऑफ. व्होल्टेजची किंमत दिलेली आहे, किती आहे 250 व्होल्ट. व्होल्टेजची किंमत किती म्हणतोय तो 250 व्होल्ट. फ्रिक्वेन्सी पण दिलेली आहे. फ्रिक्वेन्सी किती म्हणतोय 50 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सीची किंमत किती म्हणतोय 50 हर्ट्ज इज अप्लाइड टू अ कॉइल ऑफ करंट. करंटची किंमत किती बेटा 5 एंपियर. करंटची किंमत किती आहे 5 एंपियर. द पॉवर ऍब्सॉर्ब बाय द सर्किट. पॉवर ऍब्सॉर्ब पण दिलेलं आहे, किती बेटा 1 किलोवॅट. किलोवॅट 1 × 10⁻³ वॅट. राईट, 1 × 10⁻³ वॅट. पुढे फाइंड द रेजिस्टन्स. रेजिस्टन्सची किंमत सांग. फाइंड द रेजिस्टन्स अँड इंडक्टन्स ऑफ द कॉइल. इंडक्टन्स म्हणजे L. बरं, याच्याकडे बघून काय वाटतं बेटा, R विचारतो L विचारतो, म्हणजे कंपल्सरी सर्किट कुठलं झालं RL चं सर्किट. कुठलं सर्किट झालं RL. येस, ओके. आता सगळ्यात पहिले मला R ची किंमत काढायची, L ची किंमत काढायची. कसं काय भेटेल, तुम्ही काय करून घ्या बेटा, पॉवर दिलेला आहे ना, मग पॉवरला काय भेटतं आधी ते बघू आपण. ॲज P इज इक्वल टू, फॉर्म्युला माहिती आहे सगळ्यांना, VI cos of phi. राईट, मला cos of phi भेटून जाईल बेटा. येस, का P आहे, V पण आहे, I पण आहे. येस, मला काय भेटेल cos of phi. P ची किंमत किती आली 1 × 10⁻³ विच इज इक्वल टू व्होल्टेजची किंमत 250 इंटू करंटची किंमत 5 इंटू किती आलं cos of phi. मग 1 × 10⁻³ एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवाइडेड बाय खाली किती आलं 250, त्याला गुणिले 5 विच इज इक्वल टू किती आलं cos of phi. कॅल्क्युलेशन्स करा, cos of phi ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा, cos of phi ची किंमत भेटेल. किती येते बेटा, ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 × 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट, त्याला डिवाइडेड बाय 250 × 5 ब्रॅकेट कंप्लीट, किती आली 0.8. कोणाची किंमत आली cos of phi. तसंच अजून एक किंमत भेटू शकते, ती म्हणजे तुम्हाला Z ची. कसं काय बेटा, V आणि I दिलेला आहे, हा डिवाइडला आहे, सॉरी हा मल्टिप्लाय, इकडे गेला डिवाइडला म्हणजे इकडे मल्टिप्लाय. मग Z इज इक्वल टू किती होऊन जाईल बेटा V/I. म्हणजेच मला Z ची पण किंमत भेटली. Z इज इक्वल टू किती आलं V/I. येस सर नो, Z ची पण किंमत काढता येते बेटा. Z इज इक्वल टू किती आलं V/I. Z इज इक्वल टू व्होल्टेजची किंमत 250, त्याला भागिले I ची किंमत किती 5. Z इज इक्वल टू किती आला 5 × 5 = 25 आणि हा किती आला 50 ओम. Z ची किंमत भेटली. कुठली किंमत भेटली Z. आता जर नीट ऑब्झर्व केलं, cos of phi पण भेटलाय, Z पण भेटलाय. मग cos of phi इज इक्वल टू किती असतो R/Z. डिवाइड इकडे आलं, cos of phi माहिती आहे, R माहिती आहे, Z पण माहिती आहे, डिवाइड इकडे आलं मल्टिप्लाय, काय किंमत भेटेल बेटा कॅपिटल R. येस और नो. नाव आता पहा, गणित एक सोडून गेलं की पुढचं ऑटोमॅटिक तुम्हाला भेटत जातं. एक सोडून गेलं की पुढचं ऑटोमॅटिक भेटत जातं. हा डिवाइड इकडे आला होती मल्टिप्लाय, Z गुणिले cos of phi विच इज इक्वल टू काय आलं कॅपिटल R. Z ची किंमत 50, त्याला गुणिले cos of phi 0.8 विच इज इक्वल टू कॅपिटल R. चलो कॅपिटल R ची किंमत 50 गुणिले 0.8, कॅल्क्युलेशन करा. 50 गुणिले 0.8 किती आलं 40.
40 काय येईल ओहम. कशाची किंमत आली रेजिस्टन्स. आर घेतला. पुढे मला काय काढायचं बेटा एल. एल कसं काय काढणार एल कसं काय काढणार एल काढायचं म्हटलं तर आधी एक्सेल लागेल. येस. मग पुन्हा माझ्याकडे फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला बेटा झेड इज इक्वल टू अंडर रूट ऑफ सगळ्यांना आठवत असेल आर चा स्क्वेअर प्लस एक्सेल चा स्क्वेअर. येस. मग झेड चा स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं बेटा आर चा स्क्वेअर प्लस एक्सेल चा स्क्वेअर. मला एक्सेल ची किंमत हा प्लस इकडे आली होती मायनस झेड चा स्क्वेअर मायनस आर चा स्क्वेअर विच इज इक्वल टू किती आलं एक्सेल चा स्क्वेअर. म्हणजेच एक्सेल चा स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं झेड चा स्क्वेअर मायनस आर चा स्क्वेअर. मग एक्सेल इज इक्वल टू पुन्हा अंडर रूटच्या आतमध्ये ब्रॅकेटच्या आतमध्ये झेड चा स्क्वेअर मायनस आर चा स्क्वेअर. ओके. मग पुन्हा विच इज इक्वल टू अंडर रूटच्या आतमध्ये झेड. झेड ची किंमत आपण काढली किती बेटा 50. 50 चा स्क्वेअर मायनस आर ची किंमत 40. 40 चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. एक्सेल ची किंमत सांगा बरं. पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये अंडर रूट टाकलं ब्रॅकेटच्या आतमध्ये 50 चा स्क्वेअर मायनस 40 चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं बेटा 30. काय आलं 30 ओहम. कोणाची किंमत आली ही एक्सेलची. कोणाची किंमत आली एक्सेल. आता मला माहिती आहे ऍज एक्सेल इज इक्वल टू फॉर्म्युला किती असतो ओमेगा आहे राईट. मग एक्सेल इज इक्वल टू 2 पाय एफ इंटू द एल मल्टिप्लाय इकडे आलं होती डिवाइड एक्सेल डिवाइडेड बाय 2 पाय एफ विच इज इक्वल टू एल. एक्सेल ची किंमत 30 त्याला डिवाइडेड बाय 2 पाय इंटू द एफ 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 फ्रिक्वेन्सी दिलेली किती बेटा 50. वरच्या एका ब्रॅकेटमध्ये खालच्या एका ब्रॅकेटमध्ये एल ची किंमत भेटेल. चलो 30 एका ब्रॅकेटमध्ये त्याला डिवाइडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 2 पाय इंटू 50 ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं बेटा 0.0954 पण पुढे युनिट काय हेनरी. युनिट काय बच्चो हेनरी. कळालं. कुठली किंमत आली एल ची. कुठली किंमत आली बच्चो एल ची. कळाले. ओके. आज हे माझे 3 गणित झाले. उद्याच्या सेशन मध्ये अजून 3 गणित होते. फाईन. एकदम टिपिकल सम्स असतील बेटा ते एकदम टिपिकल सम्स. मग उद्याच्या सेशन मध्ये माझा आर एल टोटल संपेल. मग माझा आरसी चालू होईल बेटा. ठीक आहे. ओके. व्हिडिओ पॉज करून सगळं गणित लिहून घ्यायचंय. व्हिडिओ पॉज करून सगळं गणित लिहून घ्यायचंय. ओके. झालंय बच्चालो. दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.